हॅलो एव्हरीवन. आजच्या रिटेल मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण जो थर्ड युनिट स्टार्ट केलेला आहे तर त्यामध्ये मेथड्स ऑफ इन्व्हेंटरी प्लॅनिंग इथपर्यंत आपण आलोय. त्या अगोदर आपण काय पाहिलंय तर जे काही मर्चंडाइजचं प्लॅनिंग आहे, प्रोसेस आहे, तर त्या प्रोसेस आपण स्टडी केल्या. तर आता इथे मर्चंडाइज प्लॅनिंग नंतर इन्व्हेंटरी प्लॅनिंग. इन्व्हेंटरी म्हणजे काय हे तुम्हाला जनरली माहिती आहे की त्यामध्ये जी असणारी प्रोडक्ट लिस्ट आहे तर ती कशी आपण प्लॅन करणार आहोत किंवा इन्व्हेंटरीसाठी तुम्हाला कशा पद्धतीचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर त्या लेवल्स त्यांनी कशा ठरवणार आहेत त्या की किती लेवल पर्यंत स्टॉक अवेलेबल झाला पाहिजे. तर त्यासाठी काही मेथड्स दिलेले आहेत बघा. बेसिक स्टॉक मेथड, पर्सेंटेज व्हेरिएशन method, weak supply method, stock to sales ratio method. Okay. So the basic stock method. आता basic stock method मध्ये काय केलं जाईल? This method of inventory planning is used when the retailer believes that it is necessary to have a given level of inventory on hand. म्हणजे रिटेलर जेव्हा काही गोष्टींचा प्लॅन करतो, जसं की आता सपोज आपल्या हातामध्ये किती इन्व्हेंटरी असली पाहिजे हा तुम्हाला प्लॅन तयार करायचा आहे. तर त्यासाठी बेसिक स्टॉक काढला जातो. बेसिक स्टॉक इज द मिनिमम अमाउंट ऑफ इन्व्हेंटरी दॅट नीड्स टू बी मेंटेन फॉर अ प्रोडक्ट कॅटेगरी ऑर स्टोअर. म्हणजे तुम्हाला बेसिक स्टॉक किती असला पाहिजे हे रिटेलरला ठरवायचं, ते प्लॅन करायचं. इव्हन ड्युरिंग टाइम्स ऑफ लो सेल्स, म्हणजे तुमच्याकडे सेलिंग फार होत नसेल, ऍज अ रिटेलर तुम्ही फार सेल करत नसाल, मार्केटमध्ये लो सेल होतोय, तरी सुद्धा तुम्हाला काय करायचंय की बेसिक स्टॉक काढायचा असेल तर तो काढण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिलेला आहे. बेसिक स्टॉक इज इक्वल टू ऍव्हरेज स्टॉक फॉर द सीझन. म्हणजे तुम्हाला त्या सीझन मध्ये किती ऍव्हरेज किती होतोय स्टॉक, म्हणजे ऍव्हरेज स्टॉक किती आहे मायनस ऍव्हरेज मंथली सेल्स फॉर द सीझन. म्हणजे मंथली सेल्सचं सुद्धा ऍव्हरेज काढायचे, तुमच्याकडे असणाऱ्या स्टॉकचं सुद्धा ऍव्हरेज काढायचे. त्या ऍव्हरेज स्टॉक मधून मंथली सेल्स जो होतो त्याचे ऍव्हरेज मायनस करायचे. मग आता ते काढण्यासाठी ह्या ज्या दोन अमाऊंट आहेत त्या कशा काढल्या जातात ते अगोदर आपल्याला स्टडी करावं लागेल. की मला जर ऍव्हरेज स्टॉक काढायचा असेल सीझन साठीचा किंवा मला ऍव्हरेज मंथली सेल्स काढायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला दिलाय टोटल प्लॅन सेल्स फॉर द सीझन. आता बघा, टोटल प्लॅन सेल्स फॉर द सीझन डिवाइड बाय नंबर ऑफ मंथ्स इन द सीझन. आता ज्या सीझन साठी, आता सीझनल तुमचं सपोज प्रोडक्ट आहे की फुल इयर चालणार आहे. आता सीझन साठी चालणार असेल तर मग तुम्हाला किती टोटल प्लॅन सेल्स तुमचं किती आहे. आता सपोज रेनी सीझन मध्ये तुम्हाला सेलिंग करायचंय, रेनी सीझन 4 मंथ साठी आहे, तर मग त्या 4 मंथ मध्ये टोटल प्लॅन तुम्ही किती केलेला आहे सेलिंग साठी. मॅक्झिमम मिनिमम असतो की नाही आपला प्लॅन तसा. आता नंबर ऑफ मंथ्स इन द सीझन, जसं मी सांगितलं की तुमचा रेनी सीझन 4 मंथ्स कन्सिडर केलं तर 4 ने त्याला डिवाइड करा त्या टोटल प्लॅन सेल्सला. म्हणजे त्या सीझन मध्ये जेवढं सेलिंग करणार आहात त्याला त्या मंथ्सने म्हणजे नंबर ऑफ मंथ्सने डिवाइड केलं की तुम्हाला ऍव्हरेज मंथली सेल्स फॉर द सीझन ही जी व्हॅल्यू आहे ती इथे मिळेल. आता ऍव्हरेज स्टॉक फॉर द सीझन, आता ऍव्हरेज स्टॉक कसा काढला जाईल मग, तर त्या सीझनचा ऍव्हरेज काढायचं म्हणजे काय की कुठल्याही दोन क्वांटिटी तुम्ही काय करता प्लस करून त्याला डिवाइड केलं जातं 2 ने. तसं आता टोटल प्लॅन सेल्स फॉर द सीझन, तुम्ही हे जे काही अमाऊंट आहे टोटल प्लॅन सेल्स फॉर द सीझनची ती सेम असेल या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा, डिवाइड बाय एस्टिमेटेड इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेट फॉर द सीझन. इथं एस्टिमेट काढायचा आहे, अंदाजे तुम्हाला इन्व्हेंटरीचा टर्नओव्हर रेट किती असेल त्या सीझन मध्ये तो तुम्हाला इथे माहिती असला पाहिजे किंवा तसं तुम्ही एस्टिमेट काढणार आहात, तेव्हा तुम्हाला ऍव्हरेज स्टॉक कळेल त्या सीझनचा. त्यानंतर बिगिनिंग ऑफ मंथ म्हणजे BOM स्टॉक काढायचा असेल, प्लॅन मंथली सेल्स बघा प्लस बेसिक स्टॉक. म्हणजे तुमचा बेसिक स्टॉक जो काही येईल, तुम्हाला या दोन व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. ऍव्हरेज स्टॉक मधून तुम्ही मायनस काय केलं की ऍव्हरेज मंथली सेल्स काय केलं मायनस केलं, मग बेसिक स्टॉक मिळाला.
तो बेसिक स्टॉक कशामध्ये ऍड केला, प्लॅन मंथली सेल्स, म्हणजे तुमचं प्लॅन कसं आहे मंथली सेलिंगचा त्यामध्ये ऍड केलं की तुम्हाला बिगिनिंग ऑफ मंथ स्टॉक लक्षात येईल. म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला किती इन्व्हेंटरी मध्ये स्टॉक मटेरियल ठेवलं पाहिजे हे लक्षात येईल. हे फॉर्म्युले तुम्ही जनरली पाठच करून ठेवायचे आहेत बेसिक स्टॉक मेथडचे, बरोबर. जे इन्व्हेंटरीचा हा महिन्याच्या सुरुवातीला माझ्याकडे असणारा स्टॉक किती आहे हे मी काढला तिथे. पर्सेंटेज व्हेरिएशन मेथड यामध्ये काय केलं जातं, बीओएम स्टॉक इज इक्वल टू ऍव्हरेज स्टॉक फॉर सीझन x 1/2 in bracket plus 1 plus planned sales for the month divided by average monthly sales. आता ही जी मेथड आहे पर्सेंटेज व्हेरिएशन मेथड इज नॉर्मली यूज व्हेन द स्टॉक टर्नओव्हर रेट इज मोर दॅन 6 टाइम्स अ इयर. म्हणजे टर्नओव्हर तुमचा खूप फास्ट होतोय तर मग मला ही मेथड अप्लाय करावी लागेल. म्हणजे पूर्ण वर्षामध्ये तुम्ही खूप जास्त सेलिंग होतंय, टर्नओव्हर जास्त आहे स्टॉकचं, तर मग ह्यामध्ये तुम्हाला ही मेथड अप्लाय करावी लागते. बेसिक प्रिमाइस बिहाइंड दिस मेथड ऑफ इन्व्हेंटरी प्लॅनिंग इज दॅट द इन्व्हेंटरी लेवल शुड रिफ्लेक्ट द ऍक्च्युअल सेल्स इट इज कॅल्क्युलेटेड. मग त्यासाठी सुद्धा फॉर्म्युला दिलेला आहे हा खालचा. तर यामध्ये वीकली सप्लाय मेथड पण आहे की जेव्हा रिटेलर्स वीकली सप्लाय करतात ग्रोसर्सला, जसं यामध्ये त्यांनी एक फॉर्म्युला दिलाय. म्हणजे मंथली बेसवर हा सप्लाय होत नाही, वीकली बेसवर होतो. सो नंबर ऑफ वीक्स टू बी स्टॉक, आता वीक्स किती आहेत ते तुम्हाला काढायचे. नंबर ऑफ वीक्स टू बी स्टॉक इज इक्वल टू द नंबर ऑफ वीक्स इन द पिरियड. आता एक मंथचा पिरियड जर घेतला तर त्यामध्ये किती येतील, नंबर ऑफ वीक्स 4, मॅक्झिमम 5 कधी कधी असतात, 5 वीक्स असतात एका मंथ मध्ये. डिवाइड बाय स्टॉक टर्नओव्हर रेट फॉर द पिरियड. मग त्या पिरियड मध्ये टर्नओव्हर रेट कसा होता तुमचा, तो तुम्हाला स्टॉकचा टर्नओव्हर रेट काढावा लागेल. ती व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळेल. नंबर ऑफ वीक्स टू बी स्टॉक हे तुम्हाला इथे मिळेल. ऍव्हरेज वीकली सेल्स, आता ऍव्हरेज काढायचं वीकली सेल्स, मग त्यामध्ये एस्टिमेटेड टोटल सेल्स फॉर द पिरियड, जे त्या वीक मध्ये एस्टिमेटेड टोटल सेल काढायचा डिवाइड बाय द नंबर ऑफ वीक्स इन द पिरियड. ओके, so BOM stock is equal to average weekly sales multiply by number of weeks to be stock. म्हणजे या पद्धतीने वीकली सप्लाय मेथड अप्लाय केली जाते. स्टॉक टू सेल्स रेशो मेथड, this is very easy to use method, but it requires the retailer to have a beginning of the month stock sales ratio. It involves the maintaining of inventory level at a specific ratio to the sales, and this ratio tells the retailer how much inventory is needed at the beginning of the month to support the month's estimated sale. म्हणजे तुम्हाला ऍज अ रिटेलर म्हणून एका महिन्यात किती सेल करायचा आहे त्याचं एस्टिमेट तुम्ही काढलेलं असेल तर त्यामुळे तुम्हाला इन्व्हेंटरी मध्ये महिन्याच्या सुरुवातीला किती स्टॉक मटेरियल असलं पाहिजे हे तुम्हाला समजणार आहे. लक्षात आलं. मग तो जो स्टॉक सेल्स रेशो मेथडचा फॉर्म्युला आहे तो कसा असेल बघा, व्हॅल्यू ऑफ इन्व्हेंटरी डिवाइड बाय ऍक्च्युअल सेल्स प्लॅन बीओएम इन्व्हेंटरी इज इक्वल टू स्टॉक सेल्स रेशो मल्टिप्लाय बाय प्लॅन सेल्स. हे फॉर्म्युले जनरली पाठांतर करायचे आहे. मर्चंडाइज कंट्रोल द ओपन टू बाय. आता मर्चंडाइज कंट्रोल कसा करायचा त्यासाठी त्यांनी दिलेला आहे. ही जेव्हा मेथड अप्लाय कराल तुम्ही, ही स्टेप वर जाल की इन्व्हेंटरीचं प्लॅनिंग करताय, तर प्लॅनिंग करताना मर्चंडाइज कसा कंट्रोल करायचा. तुम्ही म्हणाल मर्चंडाइज कंट्रोल कसा करायचा म्हणजे काय, की इन्व्हेंटरी मध्ये जी प्रोडक्ट लिस्ट तुमची आहे तर ती कंट्रोल करायची आहे. लिमिट्स ओव्हर बाईंग अँड अंडर बाईंग, तुम्हाला त्याचे लिमिट्स कळले पाहिजे. कुठल्या पिरियड मध्ये ओव्हर बाईंग होतं, कुठल्या पिरियड मध्ये अंडर बाईंग होतं, म्हणजे तुम्हाला तो मर्चंडाइज कंट्रोल मध्ये ठेवताय. मर्चंडाइज म्हणजे काय हे पुन्हा विचारू नका, की सेलिंग साठी जे काही मटेरियल असतं किंवा प्रोडक्ट असतो दॅट इज कॉल्ड मर्चंडाइज. मग प्रिव्हेंट्स लॉस ऑफ सेल ड्यू टू अनअवेलेबिलिटी ऑफ द रिक्वायर्ड स्टॉक. म्हणजे आपल्याला कंट्रोल मध्ये ठेवायचं म्हणजे काय, की असं झालं नाही पाहिजे की तुमच्याकडे अवेलेबल नसल्यामुळे तुमचं सेलिंग थांबलेलं आहे. तुमच्याकडे तो स्टॉक मटेरियल अवेलेबल असला पाहिजे, म्हणजेच तुम्ही कंट्रोल करताय त्यावर. मेंटेन्स परचेसेस विद इन द बजेटेड लिमिट, म्हणजे परचेसिंग जे आहे ते बजेट मध्येच किंवा लिमिट्स मध्येच असलं पाहिजे परचेसिंग.
reduces markdowns which may arise due to excess buying. म्हणजे एक्सेसिव्ह बाइंग जर होत असेल तर त्यावेळेस तुम्ही मार्कडाऊन रिड्यूस करणार आहात. सो द ओपन टू बाय अमाउंट अवेलेबल टू बायर इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. ओपन टू बाय इज इक्वल टू प्लॅन EOM म्हणजे एंड ऑफ मंथ. बिगिनिंग ऑफ मंथला काय दिलं होतं POM. इथं प्लॅन EOM स्टॉक मायनस प्रोजेक्टेड EOM स्टॉक. And open to buy is always calculated for the current and future period. आपलं लक्षात. असॉर्टमेंटची प्लॅनिंग कशी करायची म्हणजे तुम्हाला काय करायचंय की जे काही तुमच्याकडे असणारे प्रोडक्ट्स आहेत त्याची असॉर्टमेंट करायची आहे. त्याचं प्लॅनिंग कसं करणार आहात तर त्यामध्ये दिलंय an assortment is the combination of all products made available. जे इथे कॉम्बिनेशन ऑल प्रोडक्ट्स आहे. असॉर्टमेंट म्हणजे काय की ऑल प्रोडक्ट्स जे त्याचं कॉम्बिनेशन असेल मेड अवेलेबल in a store and set of products offered within a product category. These products form a set because they share similar physical characteristics. म्हणजे ही जी प्रोडक्टची कॅटेगरी आहे ती सेम सिमिलर कॅरेक्टरिस्टिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक असते. असॉर्टमेंट प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स डिटर्मिनेशन ऑफ द क्वांटिटीज ऑफ ईच प्रोडक्ट. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट किती क्वांटिटी मध्ये अवेलेबल आहे ते तुम्हाला ह्या असॉर्टमेंट प्लॅनिंग मध्ये कळेल. दॅट विल बी परचेस सो ॲज टू फिट इनटू द ओव्हरऑल मर्चेंडाइज प्लॅन. Various factors affect the assortment planning process. One of the most important is the type of merchandise that is to be stocked in the retail store, like the basic or staple merchandise. आपण जे काही फॅशन मर्चेंडाइज, असॉर्टमेंट कुठली फॅड मर्चेंडाइज किंवा स्टेपल मर्चेंडाइज याची पूर्ण असॉर्टमेंट किती त्याची क्वांटिटी तुम्हाला माहिती पाहिजे. त्याची क्वांटिटी माहिती असल्यामुळे किती कमी आहेत लेस आहेत किंवा किती एक्सेसिव्ह आहेत ते कसं कंट्रोल करता येईल ह्याचा आपण विचार करतो. म्हणजे पास्ट सेल रेकॉर्ड वरून आपण आता सपोज स्टेपल मर्चेंडाइज आहे तर पास्ट मध्ये किती सेल होत होते आता किती होऊ शकतात किंवा फ्युचर मध्ये म्हणजे सध्या एक्झिस्टिंग किती होत आहेत सेलिंग आणि फ्युचर मध्ये किती होतील यानुसार तुम्ही काय करता सीझन वाईज त्याची डिमांड लक्षात घेऊन ती असॉर्टमेंट प्लॅन करता. लक्षात आलंय. रेंज प्लॅन मध्ये काय आहे आता कुठल्याही गोष्टीचा रेंज प्लॅन म्हणजे category of products that a retailer chooses to offer. The process of range planning ensures that the goals of merchandise plan fall into specific lines. And many a times the SKUs good range planning should essentially take care of the following. आता तुम्हाला रेंज प्लॅन करायचा म्हणजे नक्की काय करायचं की आपण एखाद्या प्रोडक्टची रेंज कशी आहे विचारतो ना. Same, the number of items optional available to the customer should be sufficient at all times and should be such that it helps the customer to make a choice. म्हणजे ऑप्शनला काहीतरी तुम्ही ठेवलं तुमच्याकडे जे आयटम्स अवेलेबल आहेत त्याचे ते जर कधी नसतील तर तुम्हाला काय करायचं की ऑप्शन्स अवेलेबल करायचे आहेत आणि ते सफिशियंट असले पाहिजे ज्यामुळे कस्टमरला तुम्ही ते सेल करू शकाल किंवा कस्टमरला चॉईस साठी राहतील. The range planning process should ensure the overbuying and underbuying is limited. रेंज तुमच्याकडे भरपूर मोठी आहे प्रोडक्टची ऑप्शन्स खूप अवेलेबल आहेत त्यामुळे तुमचं ओव्हरबाईंग कुठल्याच एकाचं होणार नाही किंवा अंडरबाईंग पण होणार नाही. सफिशियंट क्वांटिटीज ऑफ द प्रोडक्ट शुड बी अवेलेबल म्हणजे कुठलाही प्रोडक्ट सफिशियंट क्वांटिटी मध्ये अवेलेबल करणं दॅट इज कॉल्ड द रेंज प्लॅन. ओके. Good range plan ensures that the customer is happy with the range that is available to him and the price of the product also plays an important role in the entire process. आपल्याला जनरली माहिती की प्राइस हा सेन्सिटिव्ह इश्यू आहे आणि तो रेंज प्लॅन मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण की जेव्हा तुम्ही ऑप्शन्स अवेलेबल करता तर त्याची प्राइस किती आहे या गोष्टीकडे तुमचा बायर किंवा कस्टमर अट्रॅक्ट होतो. ओके. मॉडेल स्टॉक प्लॅन मध्ये काय केलं जातं बघा. ते बघू शकता तुम्ही. आफ्टर डिटरमाइनिंग द मनी अवेलेबल फॉर बाइंग a decision needs to be taken on what to buy and in what quantity. This results in creation of model stock plan. जे तुमच्याकडे जेव्हा फंडिंग अवेलेबल असेल
तेव्हा तुम्ही ठरवता की किती क्वांटिटी मध्ये कुठला प्रोडक्ट बाय करणार आहात. मग मॉडेल स्टॉकचा प्लॅन त्यावेळी केला जातो. जसं की मॉडेल स्टॉक प्लॅन गिव्स द प्रिसाइज आयटम्स अँड क्वांटिटीज दॅट नीड टू बी पर्चेस्ड फॉर ईच मर्चंडाइज लाईन. टू अराइव्ह ॲट द मॉडेल स्टॉक प्लॅन, द बायर needs to identify the attributes that the customer would consider while buying the product. म्हणजे तुम्ही मॉडेल स्टॉक प्लॅन तयार करताना की काही ठराविक आयटम्स आहेत ते किती क्वांटिटी मध्ये असले पाहिजे स्टॉक मध्ये, तर त्याचा विचार इथे केला जातो. आणि बायर जो आहे तो काय आयडेंटिफाय करतो की त्याचे ऍट्रिब्यूट्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. त्यावरून ते प्रोडक्ट्स बाय केले जातात. देन डिसाइड ऑन द लेबल्स अंडर इच ऍट्रिब्यूट अँड फायनली अलोकेट द टोटल मनी अवेलेबल. म्हणजे अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे. ही जी मर्चंडाइज प्लॅनिंग प्रोसेस आहे ही कॉम्प्लेक्स आहे. It requires accuracy. It is influenced by the aims and objectives of the retail organization. Okay. मर्चंडाइज कॅटेगरी म्हणजे काय? आता कॅटेगरी मध्ये त्यांनी दिलंय बघा, एक एक्झाम्पल दिलंय. A department store might offer a wide variety of girls' dresses size 4 to 6 in different colors, styles, and brand names. A mother buying dress for her daughter might consider the entire set of dresses. म्हणजे आता 4 to 6 साइज मध्ये ते अवेलेबल आहेत गर्ल्स ड्रेसेस. त्यामध्ये कलर्स डिफरंट आहेत, त्याची स्टाईल डिफरंट आहे, ब्रँड नेम्स सुद्धा आहेत, म्हणजे व्हरायटी ऑफ ब्रँड्स अवेलेबल इथे आहेत. तर तुमच्या इथे दिले मदर बाईंग अ ड्रेस फॉर हर डॉटर माइट कन्सिडर द एंटायर सेट ऑफ ड्रेसेस व्हेन मेकिंग हर